नमस्कार, डॉक्टर संजीवनी. हिवाळा सुरू झाला आहे. थंडीने चांगला जोर धरला आहे. थंडीचा सीझन हा हेल्दी सीझन असतो असं म्हणतात. आईने केलेले तुपातले डिंकाचे लाडू, गाजराचा हलवा, तिळाची वडी, बाजरीची भाकरी आणि त्याबरोबरच निरनिराळ्या भाज्या या सर्वांमुळे खरं तर आपलं 2 ते 3 किलो वजन नक्की वाढते. पण बऱ्याच जणांना थंडीमुळे सर्दी, खोकला, घसा खोकणे, चेस्ट कंजेशन, दम लागणे असा त्रास होतो. यावरती मग आपण ॲलोपॅथिक औषधं, अँटिबायोटिक्स आणि कफ सिरप घेतो. पण हे घेऊनही बऱ्याच जणांना फरक पडत नाही आणि खोकला हा खूप काळ राहतो. बऱ्याच जणांना थंडी सुरू झाली की खोकला सुरू होतो. पण ती खरं होमिओपॅथीमध्ये खूप छान प्रभावी औषधं आहेत. जसे की दोसेरा, डल्कामेरा, स्पॉन्जा इत्यादी. पण ही सर्व औषधं तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच घ्या. आणि या हिवाळ्यात तहान लागत नसेल तरीही पुरेसं पाणी घ्या, पुरेशी झोप घ्या, योग्य संतुलित आहार घ्या आणि काही त्रास झाल्यास होमिओपॅथीच घ्या असं मी म्हणेल. अशा तऱ्हेने आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि हा हिवाळा खूप एन्जॉय करा. धन्यवाद.